अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। चला तर मग आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या। तर स्वामी भक्तांनो, अति राग करी विनाश संयमाचा, अति क्रोध करी अंत या देहाचा, मीच मोठा हा भाव असे अहंकाराचा, माझ्या परी कोणीच नाही विचार गर्वाचा, दृष्टकृत्य झाली अशा एका पडद्याचा, अजूनही शोध नाही अशा विनाकाराचा, द्वेषाला द्वेषाने उत्तरिले नाही अंत द्वेषाचा, द्वेषाला प्रेमाने उत्तरिले अंत होय द्वेषाचा, मनी यातना देणारा शब्द नको वाणीचा, शुद्ध आचरणाचा शब्द पाहिजे वाणीचा, प्रेमाने जग जिंकावे हाच मार्ग आपल्या स्वामींचा। स्वामी म्हणतात, माझ्याजवळ दृष्टकृत्य येणार नाही असा गर्व करू नये, पाण्याच्या थेंबानेच पाण्याचा घडा भरतो, अज्ञानाने थोडे थोडे दृष्टकृत्य करून पूर्ण साठवतो, माझ्याजवळ सत्कृत्य येणार नाही असा गर्व करू नये, पाण्याच्या थोड्या थोड्या थेंबानेच पाण्याचा घडा भरतो, बुद्धिमान थोडे थोडे सत्कृत करून पूर्ण साठवतो। तर स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही, आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरजच राहत नाही। एक लक्षात ठेवा, जाणीव ज्यांना आपली भेटीत उत्सुक असावी, डोळ्यात त्यांच्या आदर अशा माणसांना जपावे। माऊली सांगतात, सरळ मार्गाने आणि प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील, आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नाही तेव्हा कोणत्या रूपात स्वामी मदत करून जातील हे तुम्हाला देखील कधीच समजणार नाही। स्वामी महाराजांना समजणे एवढे सोपे नाही, आणि ज्याला समजले त्याने स्वामींना सोडणे कधीही शक्य नाही। लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही। चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून तुम्ही चाला, बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचाच असेल। माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया, गुरुचरणाची माती तोची माझी भागीरथी, गुरुचरणाचा बिंदू तोची माझा शिरसिंधू, गुरुचरणाचे ध्यान तेची माझे संध्या स्नान, शिवदिन केसरी पाही सद्गुराविना दैवत नाही। तर स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला स्वामी माऊलींचा संदेश आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका। अक्कलकोटाच्या महाराजा, कोटी कोटी प्रणाम तुमच्या पाया, तुम्ही जाचे पालक आम्ही सर्व तुमचे बालक, स्वामी राया चुकवा 84 फेरा, तुमचे नाम घेता शांती लाभे, नर जन्मा येऊन जन्म सार्थक झाले वाटे, ज्याला नामाची गोडी लागली, ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली, त्याला सुखाची पायघडी लाभली, त्याचा योग्यक्षम वाहे सोय स्वामी माऊली। जेव्हा तुम्ही स्वामींसमोर गुडघे टेकतात तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात, आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणाही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाहीत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं। स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे, काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी। खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस, नशिबानेही हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुखच देतो, पण तुम्हीच सगळेजण एकमेकाचं सुख पाहून दुःख ओढून घेतात, त्यात माझा काय दोष। माऊली म्हणतात, आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते, पाय देता देता सावरलो, कारण पाठीमागे माझे श्री स्वामी समर्थ होते। माऊली भक्तांना सांगतात, मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशी मीच आहे, पक्षाच्या कंठातून निघालेली शिळही मीच आहे, गांगनापुरात मीच आहे, कैलासावर आणि गुरुडावरही मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशीच आहे। श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान,
झाडालाही कळत नाही कोणतं गळेल पान. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता स्वार्थ आहे. चांगल्या आणि वाईट कर्माची कोणी दाखल घेवं अथवा न घेवं, पण वरच्या दरबारी असलेला चित्रगुप्त सगळ्यांची गुप्तचित्र काढत असतो, हे लक्षात ठेवून आपण आपले कर्म करावीत. स्वामी भक्तांनो, कोणाला श्रीमंतीचा अहंकार आहे, कोणाला सुंदरतेचा, गाड्या घोड्यांचा, ज्ञानाचा, प्रसिद्धीचा, मुलाबाळांचा, कोणाला पदप्रतिष्ठेचा, तर कोणाला नात्यांचा. पण मनुष्याने एक लक्षात ठेवावे, हे सर्व आम्ही तुम्हाला दिलेले आहे आणि ते सर्व इथेच सोडून जायचं आहे. त्यामुळे कधीच कोणाला कोणत्या गोष्टीचा अहंकार, गर्व दाखवू नका. सेवा करा, भक्ती करा, तेच सोबत येईल, बाकी नाही. जीवनात असतील लाखो विघ्ने जरी, स्वामीराया ती नष्ट करी. मजपासून झाले कोणी दूर तरी, स्वामी सात जन्म भरी. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर, मी तुझ्याच जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढंच तुला फळ मिळेल, पण तुझी सेवा फुकट जाणार नाही. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं बनवायचं असतं. थोडं संयम ठेवून, थोडं सहन करून आणि भरपूर काही दुर्लक्ष करून. तर स्वामी भक्तांनो, परमात्मा कधीच कोणाची भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहित असतात. एक लक्षात ठेवा, खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदीच जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसे असोत. ओळख तो आवाज, ओळख ती खून, आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे अजून. त्याला उगम नव्हता, त्याला अंतही नाही. तो त्रिलोक्याचा स्वामी, नुसताच संत नाही. त्याचे स्मरण कर देहभान विसरून. तो हळूवार येईल आणि कानात जाईल सांगून, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे. समस्या कोणत्याही असू दे, तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसेल, तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क्य अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते. ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे. बघा, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामीच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल. माऊली म्हणतात, संकटांचे ओझे शक्तीने उचलत नसेल तर भक्तीचा वापर करून बघ. आयुष्यात तुला खचल्यासारखे वाटत असेल तर एकदा स्वामींना हाक मारून बघ आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ एकदा टाईप करून बघ. जेवढ्या वाईट दिवसांचा सामना कराल त्यापेक्षा दुप्पट चांगले दिवस अनुभवायला येतील. नशिबाने जोडलेली माणसं आयुष्यात कधी गमावू नका. त्यांची कधी दुखवू नका. त्यांच्याकडून कधी अपेक्षाही ठेवू नका. कारण आपल्याला वाईट वेळेत तीच माणसं आधार देतात, जी नशिबाने आपल्या आयुष्यात आलेली असतात. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख जाणवत नाही. ज्यावेळी हारतो मी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून. जेव्हा चालतो अंधारावून, तेव्हा दाखवता वाट मला सूर्य बनून. स्वामी भक्तांनो, स्वामींवर पूर्णपणे श्रद्धा ठेवा, म्हणजे ते तुम्हाला सर्व अडचणीतून मुक्त करतील. विश्वासाने सर्व काही त्यांच्यावर सोपावा, म्हणजे ते तुमचे सर्व काही पाहतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे सिद्ध वाक्य नेहमी स्मरणात असू द्या. करता आणि करविता तोची एक स्वामीनाथा, म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ. मी जर तुम्हाला तुमचे खरे प्रेम परत मिळवून दिले आहे तर त्याची कदर करा. माऊली म्हणतात, चूक महत्त्वाची असेल तर माणसं विसरा आणि माणसं जर महत्त्वाची असेल तर तुम्ही चूक विसरा. गरज नाही लागत कोणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामीसोबत असताना कशाला कोणाची वाट बघावी, का उगाच कसली काळजी करावी. स्वामीसोबत असताना समोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी, असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही, इतरांच्याही आणि स्वामी कट्टर भक्तांच्याही. दुःखाने सुखाला म्हटले, तू किती भाग्यवान आहे, लोक तुला मिळवण्यासाठी सतत धावपळ करतात. सुखाने हसून म्हटले, भाग्यवान मी नाही, तू आहे. दुःखाने आश्चर्याने विचारले, ते कसे? सुखाने प्रामाणिकपणे उत्तर दिले, तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात, परंतु मला मिळून लोक आपल्या माणसांनाच विसरतात. स्वामी भक्तांनो, जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवा.
मनाप्रमाणे झाले तर ईश्वरांची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वरांची इच्छा, दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान हे मिळणारच. अशक्य असे काहीच नसते. मनात असेल तर चाळणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा. जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कडू गोष्टी सरळ गिळाव्यात. त्यात सगळत बसू नये, नाहीतर जीवन आणखीन कडू होईल. हे तुम्ही स्वामींचे बोल लक्षात ठेवा. ज्यांच्या अंगी सहनशक्ती असते ती व्यक्ती कधीच हार मानत नाही, कारण ईश्वर त्यांच्या पाठीशी कायम उभा असतो. आहारात सत्व, वागण्यात तत्व, बोलण्यात ममतत्व असेल तर जीवनाला आपल्या महत्त्व येते, नाहीतर सगळे जीवन व्यर्थ आहे. सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही. माऊली म्हणतात, देव पावतो की माहिती नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. दुःखात स्वामी, सुखात स्वामी, दुःखानंतर सुखाची आहाट स्वामी, प्रारंभ स्वामी, अंत स्वामी. स्वामी भक्तांनो, मी व्यक्तीचा चेहरा नाही, त्यांचा संघर्ष बघतो. जितका मोठा संघर्ष होईल तुमचा विजय तितकाच रुबाबदार होईल. तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही असताना काळजी कसली करतोस रे? तुझं काम फक्त माझ्यावर अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे. तुझ्या आयुष्याचा कार्यभार पाहण्यास आम्ही समर्थ आहोत. जीवनात असेल स्वार्थ, कसा होईल परमार्थ, सर्व जाईल व्यर्थ, म्हणून म्हणा नेहमीच श्री स्वामी समर्थ. भाग्याकडून जेवढी तुम्ही अपेक्षा ठेवाल तेवढी ते तुमची निराशा करेल, आणि कर्मावर तुम्ही जेवढा जोर द्याल ते नेहमीच अपेक्षापेक्षा जास्त देणार. माऊली म्हणतात, स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजूत्वांचे काम होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पापस्नालाही दैवत येते म्हणे. रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनातले जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात. तुमच्या चरणी मस्तक ठेविले, मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज, तुम्हीच आमची गुरु माऊली. कठीण वेळसुद्धा हसून घालवतो, कारण मी नशिबावर नाही तर आमच्या स्वामी महाराजांवर विश्वास ठेवतो. समर्थ म्हणतात, न मागता सगळे मिळते, फक्त योग्य वेळ यावी लागते. यासाठी फक्त धीर धरा आणि उत्तम तुम्ही कर्मात राहा. संघर्ष हे निसर्गाचे आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. भगवंतांची कृपा आल्यावर आहेच मी काम करीत असते. परमार्थ त्यांच्या कृपेनेच होतं, स्मरण त्यांच्या कृपेनेच होतं. मात्र आपल्या शंकेची ती कृपा झाकून टाकू नये. माळी दररोज रोपांना पाणी देतो, पण फळ फुले फक्त त्या ऋतुमानांना प्रमाणेच येतात. म्हणूनच आयुष्यात संयम ठेवा. प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावरच होणार आहे. प्रतिदिवस प्रयत्नशील राहून नियमितपणे स्वामींचे नामस्मरण करीत आपले काम अजून चांगलं करत राहा. तर स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.